ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता महिपतीचा पर्दाफाश करायला बरोबर प्रतिमा सायलीची भेट घडणार आहे। महिपतीचा पर्दाफाश करण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाय फेल गेले असले तरी हा रामबाण उपाय मात्र आता लागू पडणार आहे। नियती आता सायलीला न्याय मिळवून देत प्रतापला न्याय मिळवून देण्यासाठी आता मात्र प्रतिमाची पुन्हा एकदा एंट्री घडणार आहे आणि सायली प्रतिमाची भेट घडत आपल्याला 21 वर्षापूर्वी या नीच महिपतीनेच कसं जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच आज आपल्या तोंडावरती कसे व्रण आहेत हे ज्या वेळेला रविराजांच्या समोर येतं त्यावेळेला आपली प्रतिमा आपल्याला परत भेटली याच्या आनंदापेक्षा आपण नको त्या व्यक्तीचं ऐकून त्याला मदत करायला गेलो या गोष्टीचं मात्र आता रविराजांना खूप वाईट वाटतं। रविराज मुळापासून हादरतात। अर्जुन सायलीवरती विश्वास न ठेवता या नालायक माणसावरती विश्वास ठेवला, ज्या माणसाने आपल्या बायकोला आपल्यापासून 21 वर्षापासून हिरावून घेतलं आणि त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवल्याचा आता मात्र इकडे रविराजांना खूप खूप पश्चाताप होतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र महिपतीच्या बाजूने केस लढण्याच्या ऐवजी रविराज मोठा निर्णय घेतात। पण या सगळ्या प्रकारामुळे महिपतीच्या कारस्थानाचा शोध घेत असताना प्रतिमा सायलीला कशी काय भेटली? प्रतिमा भेटली तर भेटली, पण त्यानंतर महिपतीचं कारस्थान कसं समोर आलं या सगळ्याचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आता सायली आणि अर्जुन यांनी काही गोष्टींचा आढावा घेतलेला असतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रक पकडला गेला असताना तिथे असलेल्या सगळ्या कामगारांचं आता मात्र स्टेटमेंट घ्यायचं। दुसरं म्हणजे या सगळ्यामध्ये CCTV फुटेजमध्ये काहीही सापडलं नसलं तरी सुद्धा फक्त एकच CCTV फुटेज नाही आहे, याच्या आधीचे म्हणजे त्याच दिवसाचे नाही तर त्या आधीचे CCTV फुटेज सुद्धा पाहून घ्यायचे हे ठरलेलं असतं। तिसरा पॉइंट म्हणजे संतोष आणि महिपती यांचे फोन कॉल्स। संतोष आणि महिपती या दोघांचे फोन कॉल्स, फोन रेकॉर्ड्स एकत्रितपणे तपासून घ्यायचे आणि त्याचबरोबर संतोषला वाचवण्यासाठी ज्या वेळेला महिपती धावत पळत आला त्या गोष्टीचा आढावा घ्यायचा। अशा 4 गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात आणि त्या सगळ्यासाठी संतोषचा शोध घेणं महत्त्वाचं असतं। संतोषचा शोध घेण्यासाठी सायली बाहेर पडणार असते। सायली ज्या वेळेला बाहेर पडणार असते त्याच वेळेला सायलीसोबत खूप मोठी घटना घडणार असते आणि इकडे अर्जुन आता संतोष आणि महिपती यांचे CCTV फुटेज आणि संतोष आणि महिपती यांचे फोन रेकॉर्ड आता मात्र एकत्र करण्यासाठी निघालेला असतो। दोघं 2 दिशेंना निघतात। इकडे महिपतीने आता मात्र संतोषला आपल्या संसार वाचव नाहीतर तुला मी जीवे मारेन अशी धमकी दिल्यामुळे संतोष घाबरतो। तो विचार करतो कसं आहे ना, या माणसाच्या आहारी जाण्यापेक्षा आपण जर अर्जुन सरांचं प्रोटेक्शन घेतलं तर कदाचित आपण या सगळ्यापासून वाचू आणि या सगळ्यामध्ये आपल्याला अर्जुन सर एक प्रोटेक्शन देतील, कारण या महिपतीचं काहीच सांगता येत नाही। अचानक कधी काही झालं तर माझ्या कुटुंबाला हा संपवेल असा विचार करत संतोष आता सायली ज्या वेळेला भेटायला येते तिची भेट घेऊन सायलीला संतोष आता व्हिडिओ देतो। त्या व्हिडिओमध्ये CCTV फुटेज असतं, त्या व्हिडिओमध्ये महिपतीचं बोलणं रेकॉर्ड असतं आणि त्या पेन ड्राईव्हमधले सगळे पुरावे घेऊन आता सायली अर्जुनकडे जायला निघते। त्याच वेळेला आता इकडे प्रतिमा आणि कुसुमची गाठभेट झालेली असते। प्रतिमा कुसुमची गाठभेट झाल्यावरती कुसुम तिला म्हणते, कुठे होतात तुम्ही कविताताई? मला खरं तर तुमची खूप काळजी वाटत होती, अचानकपणे गायब झालात। माझी बहीण तुम्हाला किती शोधत होती म्हणून सांगू? यावरती प्रतिमा सांगते, ज्या वेळेला 21 वर्षापूर्वी माझा अपघात झाला ज्या व्यक्तीने माझा अपघात केला ती मला दिसली होती। यावरती मात्र आता इकडे लगेचच तिला कुसुम म्हणते, काय बोलताय तुम्ही? प्रतिमा म्हणते, हो, आणि म्हणूनच मी पळून गेले होते। कुसुम म्हणते, पण ती व्यक्ती कोण होती? प्रतिमा सांगते, ती व्यक्ती आपल्या चाळीत आलेली होती। आपल्या चाळीत ती व्यक्ती आली, तिने ना आणि लोकांना धमकी देत होती। आता मात्र कुसुमला जबरदस्त धक्का बसतो आणि ती घटनांचा आढावा घेते, कारण ज्या वेळेला प्रतिमा त्या चाळीतून पळून गेली त्यावेळेला जनता चाळीमध्ये धमकी देण्यासाठी आलेला दुसरा तिसरा कुणी नसून महिपती होता। हे मात्र ज्या वेळेला कुसुमच्या लक्षात येतं
ती आता ताबडतोब प्रतिमाला तो फोटो दाखवते. म्हणजे ज्या वेळेचे व्हिडिओ बनवलेले असतात महिपतीचे ते व्हिडिओ दाखवल्यावरती आता प्रतिमा हादरते, घाबरीगुबरी होते. या सगळ्यामध्ये प्रतिमाचे हातपाय थरथरायला लागतात. कुसुम म्हणते हाच का तो माणूस? यावरती प्रतिमा म्हणते हो हाच तो माणूस. आणि आता मात्र इकडे कुसुम लगेचच प्रतिमाला घेऊन घरी येते. कुसुम घरी येते आणि ताबडतोब ती सायलीला कॉल करते. सायली अगं सांगू का, मी इकडे ना आमच्या कविताताई आलेल्या आहेत. सायली म्हणते काय बोलतेस कुसुमताई? कुसुम म्हणते हो, पण तू ताबडतोब इकडे ये, कारण मला तुला महत्वाची गोष्ट सांगायची आहे. यावरती मात्र आता सायली म्हणते कोणती महत्वाची गोष्ट? कुसुम सांगते अगं त्या सांगतायत की त्यांचा ना 21 वर्षापूर्वी अपघात घडवून आणण्यासाठी जी व्यक्ती जबाबदार होती त्या व्यक्तीला जनता चाळीत बघून त्या पळाल्या होत्या. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून महिपती शिकरे आहे. आपल्याला महिपती शिकरे विरुद्ध एक महत्वाचा पुरावा मिळेल आणि तुझ्या सासऱ्यांना सोडवण्यासाठी आपल्याला मदत होईल. सायली म्हणते त्यांना तिथेच थांबव, मी आले. असं म्हणत ताबडतोब आता मात्र सायली ताबडतोब इकडे आता भेटायला येत असते. मग सायली येता येता रविराजांची भेट घेते आणि तुम्हाला पुरावा हवा आहे ना? माझ्याकडे पुरावा आहे, माझ्यावरती विश्वास ठेवू नका, पण एक पीडित महिला आहे ज्या महिलेला 21 वर्षापूर्वी महिपतीने जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. ती महिला माझ्या कुसुमताईकडे आहे, तुम्ही त्यांची भेट घ्या. माझ्यावरती विश्वास ठेवू नका, पण त्या बाईकडे पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल की ती किती खरं बोलती आहे आणि तुमचा विश्वास बसेल. कधीतरी वकिली पेशावरही तुम्ही इमानदारपणे काम केले, त्या वकिली पेशाची तुम्हाला शपथ आहे. सायलीने वकिली पेशाची शपथ घातल्यामुळे आता मात्र रविराजांकडे कोणताही ऑप्शन नसतो. रविराज या सगळ्यामध्ये आता सायलीसोबत जाण्यासाठी तयार होतात. सायली जे सांगते ते करण्यासाठी तयार होतात. मग सायली आता रविराजांना घेऊन कुसुमच्या घरी जायला निघते. कुसुमच्या घरी दुसरं तिसरं कुणी नसून चक्क प्रतिमाच. रविराज बाहेरच थांबतात आणि आता बाहेरून ते प्रतिमाला पाहतात. प्रतिमाचा अर्धा चेहरा बघत रविराजांना धक्का बसतो. सायली आजचा ते सायलीला धक्का बसतो. आता मात्र सायली मुद्दाम रेकॉर्डिंग सुरू करते, पण समोर प्रतिमा आत्याला पाहून सायली गळपटते. प्रतिमा हातवार करून सांगत असते की हाच तो माणूस. कुसुमच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवून ती सांगत असते हाच तो माणूस, याने 21 वर्षापूर्वी मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला, हाच तो माणूस. असं म्हणत हातवारे करत ती खूप हायपर होते. बाहेरून रविराज हे सगळं पाहत असतात. इथूनच सुरुवात होते ती आता मालिकेमधल्या जबरदस्त टर्न ट्विस्टची. महिपतीचा पर्दाफाश करायला चक्क प्रतिमा सायलीला भेटलेली असते. महिपतीचा फोटो पाहत ती घाबरते. हातवारे करून याने 21 वर्षापूर्वी मला जाळलं असं म्हणत आपल्या तोंडावरची ओढणी काढते. जाळलेले निशाण दाखवते. सायली व्हिडिओ चालू करते, पण प्रतिमात्या असं म्हणत ती आता व्हिडिओ चालू आहे हे विसरून ती प्रतिमात्या म्हणायला लागते. रविराज बाहेर असतात आणि महिपती आणि प्रतिमा इकडे. आता मात्र प्रतिमाला पाहताच रविराज आत येतात. प्रतिमा घाबरते. तिला जुन्या गोष्टी आठवायला लागतात. काहीतरी गोष्टींचा संबंध लागतो. ती रविराजांकडे पाहते. याने मारण्याचा प्रयत्न केला, याच्यामुळे माझी वाचा गेली असं ओरडून बोलण्याचा हातवारे करण्याचा प्रयत्न करते. आता मात्र महिपतीचा पर्दाफाश प्रतिमामुळे झालेला असतो. 21 वर्षापूर्वी प्रतिमाला जाळल्याचं कळताच रविराज भडकतात. आपल्या बायकोला जाळणाऱ्या व्यक्तीला आपण मदत करत होतो. सायली अजूनवरती विश्वास ठेवला नाही. नियतीने आपले डोळे उघडले. आता त्याच वेळेला ज्या वेळेला प्रतिमा घरी येणार तेव्हा प्रियाचा पण पर्दाफाश होणार. मालिकेमध्ये एकाच वेळेला 2 टर्न ट्विस्टची एंट्री होणार. मालिका पाहायला रंजक ठरेल.